जय श्री शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। ड्रीम फार्म या अकाउंटवरून प्रश्न आलेले आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये एससीटी वैदिकचे रिझल्ट का येत नाहीये? मी वापर करतो, मी 50,000 खर्च केले, परंतु मला हवा तसा रिझल्ट येत नाहीये, तर याविषयी मार्गदर्शन व्हावे। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ठाणे जिल्हा जो आहे हा खाडीचा जिल्हा आहे, समुद्र जवळ आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तिकडची जी माती आहे ती लाल माती आहे, ज्या भात खाचरा आहेत, जास्त वृष्टीचा प्रदेश आहे। हा जो प्रदेश आहे जिथे पाऊस जास्त होतो त्या ठिकाणी नॅचरली नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त राहतं। मग अशा शेतकऱ्यांना एससीटी वैदिक वापरल्यानंतर सुद्धा समस्या येणारच आहे, पण त्या येणार तुम्हाला तुमचा सीएन रेशो मेंटेन होईपर्यंत। ज्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा इतर महाराष्ट्रामध्ये त्या शेतकऱ्यांना सहज रिझल्ट मिळतात, तेवढे रिझल्ट तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात मिळू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला थोडं व्यवस्थापन बदलावं लागेल। तुमच्याकडे सी आणि एन मध्ये एनचं प्रमाण खूप आहे, नायट्रोजन। मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पहिले काळजी घ्यायची आहे की तुम्हाला कृषी अमृतचं प्रमाण कमी व्हा, 50% कृषी अमृतचं प्रमाण कमी करा। आणि तुम्ही जे RNPH असेल, सम्राट शक्ती मिरॅकल असेल, LSQ शिलाजीत असेल, ह्याचा वापर जास्त व्हा। दुसरी गोष्ट, पाण्याचं प्रमाण तुम्ही डायरेक्ट 25% करा। तुम्ही जर पाणी देताय आज समजा आठवड्यातून 2 वेळा की 10 दिवसातून एकदा, तुम्हाला जर तुमची जमीन वाळसारा पकडत असेल तर मल्चिंग करा, त्याला ग्रीन मल्चिंग करा, पेपर मल्चिंग करा, परंतु तुम्ही पाणी जे आहे अत्यंत कमी वापरा। 2 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहे। कृषी अमृत कमी करा मी म्हटलो, याचा अर्थ तुम्ही मग वैदिकचे बेसल डोस सुद्धा कमी करायचे नाहीये, वैदिकचे बेसल डोस उलट जास्त ताकदीने वापरायचे। मग तुम्हाला जर जास्त चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर कृषी अमृतच्या 2 पटीने तुम्ही वैदिकचा वापर। जसं आम्ही सांगतो की 1 एकरला तुम्ही जर समजा 10 बॅग जर कृषी अमृतच्या घेतल्या तर 3-3 किलो RNPH घ्या। तुम्ही या ठिकाणी 10 बॅगच्या बरोबर 6-6 किलो RNPH, किंवा तुम्हाला तसं जमत नसेल तर छोटं क्षेत्र करा, 5 बॅग बरोबर 3-3 किलो RNPH। अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थापनामध्ये जर बदल केले आणि पाणी तुम्ही अत्यंत कमी केलं, मॉइश्चर मीटर घ्या, जोपर्यंत मॉइश्चर लेवल वेट आहे तोपर्यंत पाणी देऊ नका, तुम्हाला वाटतं म्हणून पाणी देऊ नका, झाडाला गरज असेल तरच पाणी द्या। अशा पद्धतीने तुम्ही जर कोकणामध्ये एससीटी वैदिकचा वापर केला तर तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर मिळतील। तुमचे दुश्मन जे आहे ते म्हणजे नायट्रोजन, पाणी आहे, या दोघांपासून सावध राहा। एससीटी वैदिकचा आनंद घ्या। अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता। धन्यवाद।